पेपर संपल्यानंतर सुट्ट्यांमध्ये मुलांना सारखी भूक लागत असते. कुरकुरीत खमंग घरी तयार केलेले छान असे केळीचे चिप्स तुम्ही सुद्धा या सुट्टीमध्ये नक्की तयार करून बघा. चिप्स तयार करण्यासाठी आपल्याला कच्च्या केळीचे साल काढून घ्यायचे आहे आणि चवीनुसार तिखट मीठ त्यावर लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सर्वप्रथम यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. चिप्स तयार करून घेताना बऱ्याच जणांचे चिप्स मऊस राहतात. तर अशा वेळेस काय करायचं? तेल गरम झाल्यानंतर केळीचे चिप्स कढईमध्ये डायरेक्ट खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचे. तुमच्याकडे खिसणी नसेल तर सुरीच्या सहाय्याने बारीक चिप्स कापून तेलामध्ये सोडून घ्या. सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यावं आणि गरम तेलामध्ये केळीचे चिप्स डायरेक्ट खिसून घ्यावे. केळीचे चिप्स आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे. तेलावर येणारे बुडबुड तुम्हाला कमी झाल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं आहे असं समजून येतं. त्यावेळेस गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवावी. एक साईडने तेलामध्ये छान असे चिप्स परतून झालेले आहेत तर दुसऱ्या साईडने सुद्धा अशा प्रकारे केळीचे चिप्स परतून घ्यायचे. ज्या वेळेस आपण तेलामध्ये केळीचे चिप्स खिसून घेत होतो त्यावेळेस केळी अगदी कच्ची आणि पांढरी शुभ्र तुम्हाला दिसली असेल. आता बघा, केळीचे चिप्स तयार झाल्यानंतर हलका असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि चिप्ससुद्धा कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. गरम चिप्स तळून घेताना त्यावर तिखट आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे. तुम्ही यावर चाट मसाला आणि काळं मीठसुद्धा वापरू शकतात. मुलांना नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टला दुपारी भूक लागली तर अशा प्रकारचा कुरकुरीत क्रिस्पी आणि क्रंची खाऊ नक्कीच आवडतो. अशाच प्रकारच्या चटकदार चटपटीत रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करा.